चटपटीत अशी तोंडाची चव वाढवणारी आपण कचोरी बनवली आहे। एकदम कमीत कमी वेळामध्ये टम्म अशा फुगलेल्या ह्या कचोऱ्या बनवल्यात बघा आणि खूप लेयर्सवाल्या सुद्धा बनवलेल्या आहेत। चला तर मग बनवूया अशा टम्म अशा फुगलेल्या कचोऱ्या। नमस्कार, अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवतोय बटाट्यापासून कचोरी। आता बघा, कचोरी बनवण्यासाठी वरचं आपण कोटिंग आधी तयार करून घेऊया। मैदा घेतला इथं मी पाव किलो, त्याच्यामध्ये 1 चमचा मोठा भरून मी ओवा घालून घेतलाय, हातावरती क्रश करून घेतलाय, धनेपूड घालून घेतली, मीठ घातलंय बघा चवीनुसार, कसुरी मेथी घालून घेतली 1 चमचा हातावरती क्रश करून, आलं लसूणची पेस्ट घातली आणि 2 चमचे तूप घालून घ्यायचे आणि हे सगळं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं। हे तेल सगळं, तूप सगळं आपल्याला ह्या मैद्याला लागलं गेलं पाहिजे। बघू शकताय तुम्ही, मस्तपैकी आपलं आता झालेलं आहे, लागलं आहे त्याला बघा सगळं तूप मैद्याला। आता थोडं थोडं पाणी घालून आपण गोळा मळून घेऊया आणि रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया। आता इथे 4 बटाटे मी उकडून घेतले बघा मस्तपैकी, त्याला आता आपण मॅश करून घेऊया। सगळे बटाटे मॅश करून व्यवस्थित घ्यायचे बघा। आता याच्यामध्ये काही मसाले घालूया आपण, कोरडे मसाले, थोडासा ओवा घातलाय बघा मी याच्यामध्ये, थोडंसं जिरं घालून घ्यायचे, धनेपूड घालून घेतली मी याच्यामध्ये, थोडीशी हळद घातली मी, जिरेही घातले भाजलेलं बघा, आणि बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलंय, आलं लसूणची पेस्ट घातली, कोथिंबीरची पेस्ट घातली, चवीनुसार मीठ घातलंय आणि हिंगही थोडंसं घातलंय। आता हे सगळं मॅश करून घेऊया। इथं आधीच मी साठा तयार करून घेतलाय बघा, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आणि 2 चमचे तूप घेतले आणि भाजलेली बडीशेप बघा टाकली वरतून मी नंतर 1 मोठा चमचा, आणि 1 क्यूब घेतलाय मी चीजचा। हे चीज मी खिसून आता त्याच्यामध्ये घालणार आहे। बटाट्यामध्ये बघा सगळे मसाले मी घालून घेतलेत, मसाले घालून घेतले ते चांगलं मी मिक्स करून घेऊन त्याच्यावरती 1 क्यूब घातलाय बघा चीजचा। मुलांना चीज खूप आवडतं बघा, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी चीज घातलंय। आता हे चीज सगळं त्या बटाट्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया। आपलं आतलं कोटिंग, आतलं सारण आपलं तयार झालं। आता पीठ सुद्धा आपण रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं बघा, अर्धा तास झालंय, चांगलं मस्तपैकी मुरलंय बघू शकता तुम्ही। आता 1 मोठा चमचा तेल घालूया याच्यामध्ये आणि चांगलं मळून घेऊया पीठ परत एकदा। पीठ चांगलं मळून घ्यायचंय बघा नंतर परत एकदा। आता याच्यामधल्या छोट्या छोट्या लाट्या काढून घेऊया पुरीच्या साईजच्या। आपण पुरी जेवढ्या लाटीची करतो तेवढी लाटी 1 काढून घेऊया आणि थोडंसं चिटकत असेल तर थोडंसं पीठ लावून घ्या, मैदा लावून घ्या आणि पातळ अशी पोळी लाटून घ्यायची। आता आपण व्हिडिओमध्ये दाखवलंय बघा या पद्धतीनं, एवढी पातळ ठेवली मी पोळी बघा। आता याच्यावरती जो साठा केअर करून घेतला होता बघा कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचा, तो त्याच्यावरती जरा लावून घ्यायचा आहे आपल्याला। हाताने बोटाने लावला तरी सुद्धा चालेल, सगळीकडे लागेल बघा। मी चमच्यानीच लावलेला आहे। आता मस्तपैकी ही पोळी आपण फोल्ड करून घेऊया। त्यामुळे काय होईल बघा, आपल्या कचोरी एकदम कुरकुरीत होईल आणि त्याला लेयर्सही सुटतील मस्तपैकी, अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलंय बघा। आणि त्याच्यावरती परत आणखीन आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे दोन्ही साईडला, आणि परत आपल्याला ह्या साईडने फोल्ड करून घ्यायचं। अलगद अशा हाताने हे सगळं फोल्ड करून घ्यायचं आपल्याला बघा। याच्यावरती सुद्धा थोडासा साठा लावून घेऊया आपण आणि मस्तपैकी चौकोन शेप आपला तयार झाला बघा। आणि हे तुम्ही 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल किंवा लगेचच करून घेतलं तरी सुद्धा चालेल। आता आपण लांबसर असं मस्तपैकी आता लाटून घेऊया परत एकदा। व्हिडिओमध्ये दाखवलंय बघा या पद्धतीने। आता याच्यावरती सुद्धा थोडासा आणखीन साठा आपण लावून घेतोय आणि याची मस्तपैकी आता गुंडाळी करून घ्यायची आपण। व्हिडिओमध्ये दाखवलंय बघा या पद्धतीने। याच्यामुळे काय होईल, एकदम आपली बघा कचोरी एकदम टम्म अशी फुगेल आणि कुरकुरीत अशी बनेल। थोडंसं प्रेस करून घेऊया आणि याचे 2 भाग करून घेऊया, 2 पार्ट करून घेऊया
अशा पद्धतीने बघू शकताय. आतमध्ये बघा केवढे लेयर्स आलेले आहेत आपल्या कचोरीसाठी. आता मस्तपैकी व्हिडिओमध्ये दाखवलं या पद्धतीने ते आपण दाबून घ्यायचं आहे, हातावरती प्रेस करून घ्यायचं आहे. तुम्ही लाटूही शकता किंवा अशा पद्धतीने मी हातावरती केलं आहे बघा. आपण पुरणाचा हुंडा कसा भरतो तशा पद्धतीने तुम्ही भरलं तरी चालेल. थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे बघा आणि मग एक तो आपण जे सारण करून घेतलं होतं बटाट्याचं ते सारण त्याच्या आतमध्ये घालायचं आहे आणि हळूहळू पुरणासारखं त्याला आतमध्ये प्रेस करत जायचं आहे आणि अलगद असं सगळं सील करून घ्यायचं आहे आपल्याला. व्हिडिओमध्ये दाखवलंय बघा या पद्धतीने. अशा पद्धतीने सील करून घ्यायचं. बघू शकताय तुम्ही मी सील करून घेतलंय मस्तपैकी. वरचा पोर्शन तुम्ही काढू शकता किंवा तसाच दुमडा करून ठेवला तरी चालेल आणि थोडंसंच प्रेस करायचं आहे. जास्त प्रेस करायचं नाही कारण बटाटा आतमधला मऊसूत असतो बघा, बाहेर येण्याची शक्यता असते. आणखी एक दाखवते. हातावर जर जमत नसेल तर तुम्ही पोळपाटावरती लाटू शकता. पोळी मस्तपैकी छोटीशी लाटून घ्यायची, पुरी एवढी. फक्त आतमध्ये जाड ठेवायचे आपल्याला, कडा पातळ करायचे फक्त. हे बघा अशा पद्धतीने लाटून घ्यायची पुरी आपल्याला. कडेने जरा पाणी लावून घ्या तुम्ही आणि आत थोडंसं पीठ लावा म्हणजे सारण आपलं बाहेर येणार नाही. आणि थोडंसं एक गोळा सारण करून घ्या आणि ती सारण त्याच्यामध्ये भरा आणि मस्तपैकी आपण आता ह्याला फोल्ड करून घेणार आहोत अशा पद्धतीने बघा. आणि सगळं सील बंद करून घ्यायचंय आपल्याला. सील बंद केलं की हातावरती हळूच नाजूक हाताने आपल्याला ते प्रेस करायचंय. जास्त मोठंही प्रेस करायचं नाहीये, नाहीतर सारण बाहेर येईल. अशाच पद्धतीने सगळे आपण करून घेऊया. आता सगळ्या कचोऱ्या करून घेतल्यात बघा मी. तेलही इकडं मी गरम करायला ठेवलंय. तेल गरम झालंय का बघू आपण. आपल्याला तेल जास्त गरम नकोय बघा, एकदम कमी, थोडंसं कोमटच हवं आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही मी आतमध्ये पिठाचा गोळा टाकला तर खूप वेळाने वरती आलाय तो. गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आणि जेवढ्या बसतील तेवढ्या कचोऱ्या आपण त्याच्यामध्ये सोडून द्यायच्यात. एका वेळी जेवढ्या तुमच्या कढईमध्ये बसतील तेवढ्या सोडा. बघू शकताय तुम्ही हळूहळू त्या कचोऱ्या वरती येतात बघा. टम्म अशा फुगलेत बघा आपल्या. बघू शकताय तुम्ही. पलटून घ्यायचे आपल्याला. जवळून दाखवते बघू शकताय तुम्ही एकदम टम्म अशा फुगलेल्या आहेत आपल्या कचोऱ्या. मस्तपैकी थोडा रंग चेंज करूया आणि मगच आपण काय करूया बाहेर काढून घेऊया. बघा कलर चेंज झालाय कचोऱ्यांचा. आता आपण ह्या कचोऱ्या काढून घेऊया डिशमध्ये. बघू शकता आपल्या कचोऱ्या किती मस्त बनलेत बघा. अशाच पद्धतीने सगळ्या कचोऱ्या आपण करून घेऊ. अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. बघा सगळ्या कचोऱ्या मी तळून घेतल्यात व्यवस्थित अशा. बघू शकता तुम्ही किती मस्त टम्म अशा फुगलेत बघा. तर ही कचोरी कशाबरोबर खायची, तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता किंवा अशीच सुद्धा खाऊ शकता. खूप मस्त लागते. खूप मस्त बनलेत बघा. एकदम कुरकुरीत अशा आपल्या कचोऱ्या बनलेल्या आहेत. एक तोडूनही दाखवते तुम्हाला बघा. बघू शकता तुम्ही एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत बघा. आतून एकदम सॉफ्ट आहेत. बघू शकता लेयर्स बघा आपल्या कचोरीला किती मस्त सुटलेले आहेत लेयर्स. तर कमीत कमी वेळामध्ये आपली ही कचोरी बनलेली आहे बघा. खाण्यासाठी तर एकदम अप्रतिम अशा बनलेल्या आहेत. मधल्या वेळेमध्ये मला मुलांना भूक लागली की अशा पद्धतीने कचोरी आपण देऊ शकतो. सॉस बरोबर तर खूप अप्रतिम अशी लागते. तर आवडली का तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.